2 दिवसांनी रामदास स्वामी म्हणजे मरण आहे काय करायला म्हणजे असं कर तो 3 दिवस माझ्या सोबत राहा. मग रामदास स्वामींनी त्या शिष्याला आपल्या 3 दिवस सोबतच ठेवला. 1 2 3 4 असं आठवडा गेला. मरण होती 3 दिवसावर. मला माहित आहे तुमच्या सानिध्यामध्ये मरण टाळता येत नाही पण पुढे ढकलता येतं कारण ते घड्याळ त्यांच्याविषयी आहे. घड्याळ आहे तुम्हाला परमार्थ परमार्थ म्हणजे काय बरोबर समजू जास्तीत जास्त अर्थ त्यांनी जे तुम्हाला संपूर्ण काढेल आपलं मरण आपल्याला 9 दिवस अगोदर कळावं याचं नाव आहे परमार्थ. बाकी काय याच्यासाठी केला होता असं आणि शेवटचा दिसतोय आणि हा कोण आहे तुम्ही इथं येतात तुम्ही बघा आताचे मंदिर आहे महाराजांचं ते आजच्या दिवशी महाराजांचे पण महाराजांनी अखंड नामस्मरण केलं. थोरले श्रीराम मंदिर तिथं जावा तिथं रामाच्या मूर्ती घ्या. रामाचं महाराजावरती किती प्रेम होतं. गाव सोडायचं ज्यावेळी ठरलं महाराजांनी त्यावेळेला रामाची मूर्ती रडायला लागली होती. अजून तुम्ही जावा थोरले श्रीराम मंदिरामध्ये काय विशेष आहे. गाव सोडलं तर मूर्ती रडत होती. आता आपण गेलं तर रडत मग मी नेहमी सांगतो जर तुम्हाला आपण मेले याची जर जाहिरात करायची असेल ना तर पोरगी पाहिजे तीच रडणार. पोरग आता कोणी रडणार नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी ह्या गुरुचा जो महिमा वर्णन केला कारण तुम्हाला गुरु स्पर्श हा फार 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 उच्च पदावर येतो आणि उच्च पदावर येलेला तुम्हाला गगनाचाही वाढ देतो. गगनाहून वाढ नाम आहे. मला माहित नाही तात्या शेवट शेवट असं बसायचं माणसं म्हणायचे काय तर नाही ऐकायचं असं जोडायचं त्यांनी ऐकायचं सोडून दिलं होतं. त्यांना काय नाही ऐकत नव्हतं. आता तो नाला ऐकायला पाहिजे जो ऐकोनी वेणूचा तुम्ही मागता तर तुम्हाला म्हणणारा ऐकायला आहे का आला पाहिजे तो नाग. नाहीतर काय काय आपण मध्ये विठ्ठल पाहुणा बघ येऊन घरी आला पाहिजे पाहुणा कसा आहे दुसरीच्या रात्रीला पाहुणा मला माहित चालेल लावायचं जरा कळलं किती आला म्हणजे मग दुसरीची राहणार नाही तुम्हाला तुला आला माझ्या घरात चांगले चांगल्याच्या घरी गेले किती आला म्हणजे तुला कशाला आपण म्हणतो तुझा आपल्याला साहेब का मी सहजासहजी म्हणत नाही आलो कोणता आहे बुद्धी पाहिजे बुद्धी पाहिजे बुद्धी. गीतेमध्ये श्लोक आहे सैन्य वाक्य बुद्धी मोहसी बदलते अजून जाता जाता एक गोष्ट सांगतो. जर काय काय लोक म्हणतील आमच्यासोबत देव बोलतो. नामदेव महाराजांसोबत देव बोलत होता पण ज्यावेळेला मुक्ताईनं कच्च ठरवलं नामदेव महाराजांना राग आला होता आणि आवडे नागनाथाला लावलं होतं आणि गेल्यानंतर म्हणजे तिथं जा विसोबा खेचरा पण विसोबा जिथं ज्या तिथं गेलं होतं विसोबा खेचर एवढे थकले होते तिथून पाय पिंडीवर ठेवलं होतं. भगवान शिवाच्या पिंडीवर पाय ठेवलं होतं आणि नामदेव महाराजांना राग आला होता की म्हातारा मला कुशात पिंडीवर पाय ठेवून पडले हे पाय उचल इथं पिंड आहे. ते विसोबा खेचर म्हणतात असं जर माझ्या ताकद नाही की पाय उचल आणि जिथं पिंड नाही तिथं नेऊन ठेव. नामदेव महाराजांनी पाय उचललं दुसरीकडे ठेवलं तिथं पिंड सगळीकडे ठेवलं तर सगळीकडे पिंड आली निर्माण झाली. त्यावेळेस त्याला झटका बसला. ही श्री गुरुची ताकद आहे. मी देवासोबत बोलतो मी देवाला जेवण घालतो तरी मला गुरु कळाला नाही. तुम्हा आम्हाला आता नीट सांगतो ऐका तुम्हा आम्हाला सगळ्यांना देव एकदा भेटला या पण कृपा नसल्यामुळे कळाला नाही. कृपा नसल्यामुळे तो कळाला नाही. हा देव आहे. आता मी आता कीर्तन सांगतोय मला ह्याच्या अगोदर काय काय लोकांनी बघितलं होतं. आता कीर्तन माझी गुण कळाली नाही ना. ज्या वेळेला गुण कळेल हाच देव आहे त्यावेळेला किंमत झाला बघितलं ज्यावेळेला माणसाला
ज्यावेळेस तुम्हाला कोणासंग बोलायला घेत नाही, ज्यावेळेस पाहिजे त्या वेळेला देऊन भेटा येतो तुम्हाला. आधुनिक पावसाळ्यात महाराज मुंडेकरांच्या संप्रदायामध्ये 26 तासाचं घड्याळ आहे. विज्ञानानुसार 24 तासाचं घड्याळ आहे. भाऊसाहेब महाराजांच्या संप्रदायामध्ये 26 तासाचं घड्याळ आहे. त्या 26 तासाच्या घड्याळामध्ये आजही रोज तुम्ही साधनेला बसल्यानंतर एक 2 तासाची वेळ दिली आहे. त्या 2 तासाच्या वेळेमध्ये 3.5 फुटावरती उजव्या बाजूला सैगुरु रोज बसलेले असतात आपल्याला. रोज अनुभूती घ्या. तुम्ही घेत नाही. तुम्हाला काय सवय लागली माहिती का? आंघोळ करून डोक्याला तेल लावायची सवय लागली. शरीराला दोष नाही, पाप म्हणत नाही, पटवून देतो. लहानपणी मूल झालं बाळातून झालं, मुलाला आंघोळ घालायच्या अगोदर तेल लावतो का आंघोळ घातल्यानंतर? आंघोळीच्या अगोदर मग तेल लावतो, मग आंघोळ घालायचं. मग कळायला लागल्यावर तुम्ही का आंघोळ केलं तेल लावतो? अगोदर तेल कसं लावतात? म्हणून तेल लावला पळवान, तेल लावला पैलवान निसटतो. तेल लावला पैलवान त्यातला हे राजा महाराज मोगरा करतो. का हातात नाही सापडायला असा नसतं. सवय तुम्हाला आहे त्या. आता उद्यापासून तुम्हाला आमच्या बाबतीत जास्त सांगायचं वर्षी सुद्धा काकांची वारी अखंड ज्ञानोबा सोबत मोठ्या विश्वगुरू सोबत चालू केली. त्यामुळे काकांचं इथं अभिनंदन आहे. आणि उत्तम त्यांना आरोग्य आणि निरोगी आरोग्य लाभून आयुष्य लाभावं हे भगवान परमात्मा पांडुरंगाची अगदी प्रार्थना आहे माझी. उत्तम आणि त्यांचं नावच उत्तम आहे बाबा. तर मला सर नव्हतं उत्तम, पण त्यांचं नावही उत्तम आहे. आणि असाच आपला संप्रदाय आणि पुढल्या वर्षी आपल्या दिंडीला रथ पण येणार. आणि मला ते तयार पण झालं आहे, आणायचं आहे. प्रगती चांगली चाललेली आहे. आणि आता हे घेताना आमच्या विरोध होता, हे लग्नात होतं. याच्या दांडेकरांचं भ्रष्ट सांगतो. मामासाहेबांना साक्षात ज्ञानोबरांनी दर्शन दिलं. तर दर्शन देताना ज्ञानोबरांनी मामासाहेब दांडेकरांनी विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? मामासाहेबांना मूलबाळ नव्हतं. माऊलींना माहिती होतं माऊली मामासाहेब मूलबाळच मागणार. आणि मामासाहेब दांडेकर होते, त्यांनी ज्ञानेश्वरी मराठीत केलेलं. ते किती विद्वान असतो. त्यांनी एकच सांगितलं, तुम्हाला जर द्यायचं असलं तर द्या. तुम्हाला मला माहिती आहे मला काय मागायचं, संसारात मूलबाळच मागणार आहे. पण मामासाहेब दांडेकरांनी सांगितलं, मला संसारामध्ये वांगोट ठेवलं तरी चालेल, पण या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये परमार्थात वांगोट ठेवू नको. संसारामध्ये वांग ठेवलं, एक जन्म मला समाज नाव ठेवलं, पण जर परमार्थामध्ये वांगोटा राहिलो तर 184 मी वांगोटा राहील. मग हिंडत यायला लागलं मला. हिंडत हे मामासाहेबांचं मागणं आहे. आणि मामासाहेब दांडेकर पुण्याला जर प्रवचन सांगायला लागले तर भारताचे राष्ट्रपती खाली मांडी घालून त्यांचं प्रवचन ऐकत होते. डॉक्टर राधाकृष्ण पल्लवी एवढा मामासाहेबांचा अधिकार होता. आणि मामासाहेबांना ज्या विचारायचे त्या मामासाहेब सहज सांगायचे. मी त्यांच्या सानिध्यामुळं मोठा झालो. ते माझे गुरु हे गुरुदेव रानडे, डॉक्टर राधाकृष्ण पल्लवी रानड्यापाशी टेकले होते. आणि ज्यावेळेस रानड्यांना विचारलं त्या रानड्यांनी आपलं पोट इंचगिरी संप्रदायाच्या भाऊसाहेब महाराज केलं. आणि त्यांनी सांगितलं राधाकृष्णला, यार विद्वान आहे पण माझी विद्वत्ता जर मोठी असेल तर माझे श्री गुरु भाऊसाहेब महाराज मुंडेकर आहे. आणि ते भाऊसाहेब महाराज मुंडेकर हे आपल्या संप्रदायाचा आद्य पुरुष आहे. महाराज हे भाग्याने मिळाले. ते भाऊसाहेब मला सांगायचे, हे नाम माझ्या गुरुनी स्वर्गातून आणलेलं आहे आणि ते तुम्हाला देतोय. ते नाम जपा. तुम्ही त्या नामाचा एवढा जप करा. तुम्ही एका जागेवर बसलेलं तर देव तुम्हाला जपल. आता तुम्ही जपता तर देव तुम्हाला जपल. ते नाम आहे, पण ते नाम श्री गुरूंच्याच मुखातून यावं लागतं. आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे परमार्थामध्ये